आपण पाहत आहात जी सज्ज मराठी 9 न्यूज। आज आपण महेश दादा लांडगे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त इथं भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्या शिबिरानिमित्त इथे महेश दादा लांडगे यांचे बंधू सचिन भैया आलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की जो संजीवन सांगळे यांनी नियोजनातून हा सामाजिक उपक्रम आयोजित केलेला आहे रक्तदान शिबिरचा, तो नेमका आपल्याला कसा वाटला? नमस्कार। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सोसायटी फेडरेशनच्या सर्व सभासदांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। आणि म्हणतात ना की रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे। आणि त्याच पद्धतीने खऱ्या अर्थानं आज फेडरेशनच्या सर्व सदस्यांनी एक चांगला संदेश पूर्ण सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून पूर्ण सोसायटी धारकांना दिलेला आहे। तर मला असं वाटतं की त्यांनी जो उपक्रम हाती घेतला आणि जे गरजूंना रक्तदान करतात, तर प्रथमतः मी ते सगळ्या रक्तदात्यांचं मनापासून आभार मानेल। आणि असेच उपक्रम निश्चितपणे सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून तुम्ही अजून घ्यावेत की जेणेकरून गरजूंना रक्ताची खूप गरज असते आणि ती आपण देताय, तर ते सगळ्यात मोठं दान आहे। तर निश्चित तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानेल। भविष्य काळासाठी ज्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या सोसायटी धारकांना येतील, त्याच्यासाठी दादा हा कटिबद्ध आहे। आणि भविष्यात सुद्धा सोसायटी धारकांच्या हक्कासाठी आणि सोसायटी धारकांचे जे काही प्रश्न आहेत यासाठी सोसायटी फेडरेशन संजीवन सांगळे साहेबांच्या माध्यमातून कायमच तत्परतेने काम करते। भविष्यात सुद्धा तेवढ्याच तत्परतेने तेवढ्याच आत्मीयतेने ते काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा दादाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आतापर्यंत 300चा आकडा पास केलाय, अजून 5 वाजायचे, तर निश्चितपणे तुम्ही 500चा आकडा पार करा अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या उपक्रमाला मी दादांच्या वतीनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। काय वाटतं सर आपल्याला, जो आपण सामाजिक हा उपक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया? भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आदरणीय आमदार पैलवान महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली दादांनी आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरासाठी आमच्या सर्व सोसायटी धारकांसाठी जे अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे, आणि त्यामुळं आदरणीय दादांच्या 50व्या वाढदिवसाला आम्ही सर्वांनी एक संकल्प केला होता की दादांचं जे सामाजिक काम आहे त्या सामाजिक कामामध्ये रक्तदान हे अतिशय वेगळं आणि आगळं असं काम आहे। आणि पिंपरी चिंचवड शहरामधील असणाऱ्या सर्व हॉस्पिटलमध्ये सध्या रक्ताचे तुटवडा बसत आहे। आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही दादांच्या वाढदिवसानिमित्त हा शिबिर आयोजित करूया। आणि खरोखरच मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेल की आतापर्यंत भैया साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 300 पर्यंत लोकांनी रक्तदान केलेलं आहे। आणखीन दिवसभर आणखीन 5-6 वाजेपर्यंत 300 होईल, असं 600 रक्त वाटल्या करण्याचं नियोजन किंवा संकल्प आमचा आहे। मी या निमित्तानं आमच्या सोसायटी फेडरेशन तर्फे भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार पैलवान महेश लांडगे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि दादांच्याच पावलावर पाऊल ठेवून दादांचं जे काही विशाल काम आहे त्या विशाल कामातूनच प्रेरणा घेऊन आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे। जे सर्व रक्तदाते आज या ठिकाणी शिबिरासाठी आले त्यांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे कामगार बंधू, आमचे बंधू सचिन भैया लांडगे देखील आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, आम्हाला सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि सर्वांना पुनश्च एक वेळेस सर्वांचा आभार व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर इथं भव्य प्रमाणात गर्दी होती आणि हे महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं। मी विशाल पांचाळ, आपण पाहत आहात जी सज्ज मराठी 9 न्यूज पुणे।